साधू घेत नाहीत, रिद्धी सिद्धी साधू घेत नाहीत, देव मात्र देण्यासाठी उदार ह्या दोन्ही गोष्टी देतो. त्याच्या पुढे भगवान सांगतात, महाराज रिद्धी सिद्धी घेत नाव राहू द्या, मोक्षही घेत नाव असू द्या, पण मी स्वतःला राहण्यासाठी घर केलंय, ते आहे वैकुंठ. चला तुम्हाला मी वैकुंठ देतो म्हणून तुकोबारायचं बहुला महाराज भावाला भगवान सांगतात, महाराज मी वैकुंठच देतो, पण साधू वैकुंठही घेत नाहीत. महाराज नको वैकुंठीचा वास, तया सुख आहे नाश, म्हणून ते वैकुंठही नको. आम्ही वैकुंठाला जाऊन काय करावं देवा. आता मात्र महाराज वैकुंठही घेत नाहीत, आणि मग देव मात्र हे मागतय ती फक्त सोडून देतोय सगळंच. महाराज फक्त ही मागली त्याला देत नाही, आणि म्हणून कानोबाराय सांगता देवा आम्हाला ह्याची आवश्यकता नाही. मग वैकुंठ नको, तुझा आम्हाला मोक्ष नको, तुझी आम्हाला रिद्धी सिद्धी नको, मग पाहिजे काय ते प्रेम. म्हणजे हेच प्रेम त्या रिद्धी सिद्धीपेक्षा भारी आहे, ही प्रेम त्या मोक्षापेक्षा भारी आहे, ही मागितलेलं प्रेम वैकुंठापेक्षा भारी आहे. आणि ती काम करते महाराज देवाला मिळवायचं, आणि ही प्रेम कानोबाराय तट धरून मागत उभा टाकलेत. मात्र हे मागाली ती देव देत नाही, आणि ही देते ती ही घेत नाहीत, अशी दोघं तटीला येऊन उभा टाकलेत. महाराज का देत नसावा देव, त्याचं कारण आहे महाराज प्रेम इतकं भारी आहे की हे कुठेही वापरता येत नाही. सगळ्या जगाच्या पाठीवर मोक्षापेक्षा प्रेम भारी आहे, म्हणून ती लागते भजनाला प्रेम, आणि ती भजनात प्रेम असलं तरच गुण येते, नाही तर प्रेमाशिवाय आम्हाला ज्ञानाची आवश्यकता नाही, आणि आम्हाला भजनात काम करते ती प्रेम. प्रेम असेल तरच भजन घडते, आणि जर प्रेम नसेल तर केलेलं भजन हे नरकाचं साधनच असते, कारण नरकाला नेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आम्हाला भजनासाठी प्रेम दे, म्हणून कानोबाला तट करून उभा टाकली होते. देव मात्र देत नव्हते. त्याची कारणं अशी आहे, एखादी भारी वस्तू एखाद्या लायक नसलेल्या माणसाला दिलं तर वाया जात असते. वस्तू भारी आहे, जबाबदारीचं मोठं काम आहे, पण त्या लायकीचं पुढचं माणूस नसेल तर त्याला दिलेलं ती प्रेम आया जात असते. आणि म्हणून भगवान बसले होते महाराज. म्हणून नालायकाच्या हातात फार मोठी सत्ता देता येत नाही, फार मोठं काम नालायकाच्या हातात देता येत नाही. लायक असेल त्याच माणसाला लायकीची वस्तू देता येते. प्रेम ही अति भारी आहे, आणि म्हणून प्रेम कुणालाही देता येत नाही. बऱ्याच जणाला मागं प्रेम दिलं होतं, पण त्या प्रेमाची विल्हेवाट मात्र चांगली लागली नव्हती. म्हणून एखाद्या मूर्ख माणसाच्या हातात एखादी मोठी गोष्ट दिली तर ती आपल्या सुद्धा अंगावर येण्याची शक्यता असते. महाराज सांगताना दृष्टांत सांगतात, महादेवाचा एक भक्त भस्मासूर आहे. त्या भस्मासुराकडे शंकरांनी लावलेलं काम आहे की रोज जाऊन मेलेल्या माणसाची राख आणायची, म्हणजे भस्म आणायचं. भस्मासुरानं ते भस्म आणल्या वाचून शंकराचा पुढचा कार्यभाग उरकत नसायचा. शंकर वाट बघत बसायचे. भस्मासूर जेव्हा येईल तेव्हा त्यांचा पुढचा कार्यभाग आटपत असे. पण ती भस्मासूर कधी 8 वाजता येत होतं, कधी 10 वाजता येत होतं, कधी 12 वाजता येत होतं, तर कधी रात दिवस मावळता 6 वाजता येत होतं. तेव्हा शंकरांनी आपला कार्यभाग आटपायचा. बारीक तोंड केलं,
आणि बारीक तोंड करून भस्मासुराला सांगितलं, भस्मासुरा ही काय येण्याची वेळ आहे तुमची? त्यानं विचारलं शंकराला, मी काय करू सांगा? माणूस काही ठरलेल्या वेळेला मरते असं नाही. बरं, मेल्याबरोबर वेळेला ठरलेल्या माती होते असं बी नाही, फुकून देते असं बी नाही. ती माणूस मेल्यानंतर त्याला फुकून दिल्यानंतर त्याची राख झाल्यानंतरच मला आणावं लागते. माझ्या काय हातात आहे म्हणलं त्यानं बिचाराने. खरंच की हो, काही ठरलेल्या वेळेला माणूस मरत नाही. मेल्याबरोबर काही ठराविक अंतराने राख होत नाही. सोयरी यायचे, दाहिरी यायचे, ती फुकून द्यावं, पुन्हा राख व्हावी आणि मग भस्मासूर जेव्हा राख होईल तेव्हा कैलासात जात होतं. शंकराने बारीक तोंड केलं, म्हणजे काय पद्धत आहे तुमची? मी किती वेळ तिष्ठत बसायचं? त्यांनी सांगितलं, मी काय करू सांगा? माझ्या हातात काय आहे? जेव्हा राख होईल माणूस मेल्यानंतर तेव्हा मला घेऊन येता येत्या, माझ्या हातात टाईम नाही. शंकराला सांगितलं, मग तुम्हाला वेळेतच पाहिजे, मग माझ्या हातात अशी पावर द्या, ज्या वेळेला पाहिजे तेव्हा राख व्हावी, असं माझ्या हातात पावर द्या. शंकर भोळ्या मनाचे, आणि शंकरांनी भोळ्या मनाने मला देऊन टाकली त्यांच्या हातात पावर, की तुम्ही जिथं हात ठेवताल, ज्याच्या हात डोक्यावर हात ठेवताल त्याचं धूर निघणं नाही, इस्तू होणं नाही, डायरेक्ट राख होईल म्हणून अधिकार देऊन टाकला. झाला माझा अधिकार दिला, पण ही अधिकार अनअधिकाराच्या हातात गेला. भस्मासूर बाहेर निघालं. कैलासातून खाली आल्याबरोबर दिसल त्या माणसाच्या मला डोसक्यावर हात ठेवू लागले, डायरेक्ट राख होऊ लागली आणि ती राख घेऊन शंकरापाशी जाऊ लागले. झालं महाराज. पण ही माणसांना सगळ्या कळालं की भस्मासुराच्यात पावर आहे. त्यानं डोक्यावर हात दिला की राख होत्या महाराज. बरं, ती कुणाच्या डोसक्यावर हात देत होतं? माळकरी दिसला आणि भजन करणारा दिसला की सारा हात ठेवत होता मला डोक्यावर. काय भजन करणारचं बागच्या लोकांचं वाकडं आहे मला माहित नाही, वाईट आहे माहित नाही, पण भजन करणार म्हणलं माळकरी म्हणलं की लोकांचं डोकं उठतंय महाराज. आणि म्हणून त्यानं नेमकी माळकरी बघायचं. माळकरी आलं की डोसक्यावर हात ठेवायचा, हात ठेवल्यावर राख, चाललं लगेच महागारी महाराज. वेळेत सगळ्या माणसाला कळल्यामुळं आता सगळी माणसं लांब लांब पडत होती. भस्मासूर आले की पळायला सुरुवात केलं लोकांनी. पावर आहे. त्यानं डोक्यावर हात ठेवल्याबरोबर राख होत्या. कर्मधर्म संयोगाने एका दिवशी नारद आले त्यांच्या दारोजातून, कैलासातून. नारदाला बघितलं आणि नारदाला बघितल्यानंतर भस्मासुराने सांगितलं, चांगलं गिराईक आहे, हे लय आरडाले सारखंच, लोकाला झोपी येऊ दे ना, सारखं भजन नारायण नारायण म्हणत हिंडाले, मग ह्याचीच राख करतो म्हणून कैलासातून खाली उतरल्यावर नारद दिसले. झालं माझं. नारद दिसल्यावर नारदानं बघितलं, त्याला माहित होतं माझ्या डोक्यावर हात दिला की माझी राख होती. आता नारदानं भयभीत होऊन पळायला सुरुवात केलं. कैलासातून निघालेला भस्मासूर मात्र नारदाच्या मागं लागला. नारदानं वळकिलं, हे आपल्याला गाठते, आपली राख करते, म्हणून लई बामणं हुशार महाराज. ब्राह्मण शेंडीवाली माणसं लई हुशार महाराज. नारद ब्राह्मण आहेत, अति डोकं महाराज भारी आहे नारदाचं. नारद पळून ऐकत नाही, आता हे मला पळायला ऐकत नाही, माझी कशी बी राख होणार आहे. पुढे जाऊन नारद लांबून उभा टाकली महाराज आणि भस्मासुराला सांगितलं, भस्मासुरा माझ्या डोक्यावर तू हात देणार आहेस, तू माझी राख करणार आहेस, पण दोनच गोष्टी माझ्या ऐकन, मग माझ्या डोक्यावर हात दे म्हणलं. त्यानं मला बोल काय बोलायचं ते, आत्ता बी गाठतो म्हणलं, तू बोलून पळालास तरी गाठतोस तुला. त्याच्यात धमक होती. नारदानं पुढून उभा टाकून भस्मासुराला सांगितलं, भस्मासुरा पावर एवढी तुझ्यात आहे, एवढी ताकद तुझ्यात आहे की तू डोक्यावर हात दिल्याबरोबर राख होते, पण तुझ्यासारखा मूर्ख दुसरा नाही म्हणलं त्यानं. ती म्हणला, म्या मूर्ख? होय, तूच मूर्ख आहेस म्हणलं त्यानं. ती म्हणलं, कसं काय? अरे किती पावर तुझ्या हातात आहे, डोसक्यावर हात दिला तर तू राग करतोस. हो, मग बारक्या चिल्लर माणसाच्या डोसक्यावर कशाला हात द्यायलास, मला राग करायलास? मग अशा माणसाच्या डोक्यावर हात दे की ज्याचं राज्य मिळावं, अशा माणसाच्या डोक्यावर हात दे की ज्याची सुंदर बायको मिळावी, तुला पत्नी मिळावी, राज्य मिळावं. एवढी पावर असताना बारक्या चिल्लर माणसापाशी का वाया घालालास? हे म्हणल्याबरोबर नारदाला पटलं की त्याला गोष्ट हे बी खरं आहे म्हणला. मोठ्या मोठ्या राजाच्या डोक्यावर हात ठेवला तर त्याचं राज्य मिळेल, त्याचे राहमागली महाराज माणसं मिळतील, बायको मिळेल, मला सगळं वैभव प्राप्त होईल. आणि एवढी पावर मी चिल्लर खर्चालो, उगं बारकऱ्यासाठी खर्चालो, बारक्या माणसासाठी. आणि मग त्यानं नारदाला विचारलं, नारदा म्हणला कोणाची बायको चांगली आहे सांग बरं, तू सांग बरं. ती मला मी सांगणार नाही, तुझ तू बघ, मी सांगत नाही. त्याच्या लक्षात आलं पार्वती सारखी बाई दुसरी नाही. बाकीच्यांचं स्वरूप सारखंच राहतंय, पण पार्वती आईसाहेबांचं स्वरूप रोज नित्य नवं असतंय महाराज. आज आहे ते उद्या नाही, उद्या आहे त्यांचं स्वरूप ते परवा नाही. पार्वती आईसाहेबांचं महाराज रोज नित्य नूतन महाराज त्यांचं स्वरूप बदलत असतं आईसाहेबांचं. ही पावर आईसाहेबात होती महाराज. त्याच्या लक्षात आलं
पार्वती आईसाहेबच प्राप्त व्हावे आपल्याला, म्हणून आज भस्म घेतलं नाही, आज परत निघालं भस्मासुर. आता शंकर बसले होते वाट बघत. शंकरांनी वाट बघितली, पण हातात मात्र काही दिसत नाही. पावर मात्र खूप आहे, हातात दिसत नाही. शंकरांनी लांबून विचारलं, भस्मासुरा, म्हणजे का हातात आज भस्म दिसत नाही तुमच्या? भस्म घेऊन यायचं काम करताना तुम्ही. त्यांनी सांगितलं, आज आणायचं नाही, हे आणायचं बंद करायचे. मला तुमच्या डोसक्यावर हात ठेवतो म्हणलं. झालं. दिला कुणा अधिकार? त्यांनीच. अंगावर कुणाच्या आलं? त्यांच्याच. म्हणून लायक नसलेल्या माणसाजवळ जर सत्ता दिली तर सगळाच घोटाळा होऊन बसते. झालं महाराज. आणि मग शंकराकडे महाराज गेल्यावर शंकर पळले. महाराज उठले, आता भयभीत झाले आणि शंकरांनी पळायला सुरुवात केलं. सत्ता तर आपण दिली, अधिकार आपण दिलाय, पण दिलेला अधिकार मुळावर आलाय. म्हणून पुढच्या माणसाचा अधिकार लायकी बघूनच आपण काही वस्तू द्याव्या लागतात. तर जर लायकी न बघितली तर आपली फजिती होत असते. शंकर पळायला सुरुवात केलं. ब्रह्मदेवाचा आधार घेतला. शंकर पळतात, मग ब्रह्मदेवापाशी गेले. आणि ब्रह्मदेवापाशी गेल्यानंतर ब्रह्मदेवाच्या मागं लपले. ब्रह्मदेवाने सांगितलं, तुम्हाला पळायला काय झालंय? काही नाही म्हणले, भस्मासूर येतोय. माझ्या डोक्यावर हात दिला की माझी राख होते, म्हणून तुमचा आधार घेतला. त्यानं इकडून बघितलं भस्मासुरानं, त्याच्या बी डोक्यावर हात ठेवतो म्हणला, तुमच्या बी ठेवतो म्हणलं. झालं. त्यानं आता दोघं बी पळायला लागले. ब्रह्मदेव पळू लागले, शंकर पळू लागले. हे गेले विष्णूच्या जवळ. महाराज सगळे दोघं बी. विष्णू महाराजांनी विचारलं, ह्या दोघाला वायुसुत बिहाला भूताला गे? कुठं मारुती भूताला भिवून झाले, भिवून पळायला येऊन झालं तुमचं? तुम्ही एवढे मोठे कॅबिनेट मंत्री आहो. 3 कॅबिनेट मंत्री आहेत महाराज, शंकर, विष्णू आणि ब्रह्मदेव. तुम्ही कॅबिनेट मंत्री पळाला म्हणजे कोण आहे तुमच्या मागे सांगा आता. शंकरांनी सांगितलं विष्णूला, भगवान भस्मासूर येते, त्याच्यात पावर आहे, डोक्यावर हात ठेवल्यावर आम्ही जळतो, राख होत्या. विष्णूनं विचारलं, ही कोण केलं हे सगळं खेळ? ती म्हणले, आम्हीच केले, पण आमच्याच अंगावर आले. आणि मग विष्णूच्या कळा अंगात आहेत. मार तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा. विष्णूनं सांगितलं, ठीक आहे, थांबा. आणि म्हणून 2 कामात माणसं सापडत असते ह्या जगात महाराज. एक पैका आणि दुसऱ्या बायका. इथंच माणसं मेले महाराज. ऋषी मेले, साधू मेले, ह्याच 2 कामात सगळी गेले महाराज. साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील. पण कोणते साधन? परद्रव्य परनारी, परद्रव्य परनारी, नारी परद्रव्य ऋषी सापडले, मुनी सापडले, रावण सापडला. 80,000 बायका असताना सुद्धा ती सापडला सीतेच्या घोटाळ्यात. असली नाही म्हणला आणि त्या सीतेच्या मागे लागला. हे लक्षात आलं विष्णूच्या. दोघांना थांबविलं. थांबा, काय करते बघू आता. भस्मासूर मोहिनीचं रूप धरलं महाराज.
अतिसुंदर मोहिनी झाला महाराज भगवानांचा. आणि नारद ज्या भस्मासूर ज्या वाटेने पळत येत होता त्या वाटेवर डोंगरात मोहिनी होऊन भगवान उभा टाकले महाराज. आता ह्यानं पळायचं सोडून दिलं शंकराच्या मागं. ब्रह्मदेवाच्या डोक्यावर हात ठेवायचा, शंकराच्या डोक्यावर हात ठेवायचा विसरलं, ते सोडून दिलं. इतकी बाई सुंदर कोणतीच नाही मला जिच्या नकावर सूर्याचं तेज आहे असली बाई आहे आता इथं. आणि तिच्यापाशी गेलं महाराज. ती बाजूला उभा टाकली होती आणि त्या बाईला जाऊन विचारते, का हो तुमचं लग्न झालंय का? तिनं सांगितलं लग्न झालं नाही. लग्न करायची इच्छा आहे का? तिनं सांगितलं लग्न करायचे पण लग्न झालं नाही. आणि मग त्यानं विचारलं माझ्या संग लग्न लावायला अडचण आहे का? तिनं सांगितली काही बी अडचण नाही, तुमच्या संग बी लग्न लावायला चालतंय म्हणली. तिनं लग्न लावायला. मग केव्हा करायचं लग्न म्हणलं. त्यानं लगेच विचारलं. तिनं म्हणली लग्न करू पण माझी एक आठ आहे, ती आठ तुला मान्य आहे का सांगा. त्यानं मला कोणती आठ आहे तुमची? काही नाही, माझी एकच आठ आहे, माझ्यासारखा अर्धा तास नाचून दाखवायचं आणि तू माझ्यासारखं नाचलास की माल तुला घालायची. ती मला आठ सामान्य आहे. बरं कुठं नाचायचंय सांगा म्हणलं त्यानं. डोंगरात नाचायचंय, एकांतात नाचायचंय का लोकांतात नाचायचंय सांगा. इथं नाचलं तर चालतंय का सप्त्यात जाऊन नाचायचंय म्हणलं. संदीपनं सप्ताह उभा केलाय तिथं. कुठं नाचायचंय सांगा. तिने म्हणजे कुठं बी नाचलं चालते, काही नाही. इथं नाचलं तरी चालतंय, माझ्यासारखं नाचून दाखवायचंय. आता त्या मोहिनीनं नाचायला सुरुवात केलं. ही बहाणावर राहिला नाही. मोहिनीनं सुरुवातीला अंगठी धरून नाचली, ह्यानं बी अंगठी धरून नाचला. मोहिनीला आता हळूहळू वरी आणायचे. तिनं कंबरावर हात देऊन नाचायला सुरुवात केलं. ह्यानं बी कंबरावर हात देऊन नाचायला सुरुवात केलं. मोहिनीनं शाबास नाचण्यात बहादरायच म्हणली तिने. त्या मोहिनीनं पुन्हा अशा हात करून नाचायला सुरू केलं वरी. ह्यानं बी अशा हात करून नाचायला सुरू केलं. त्या मोहिनीनं हळूच हात डोसक्यावर ठेवून नाचायला सुरू केलं. झालं महाराज. ह्यानं बी डोसक्यावर हात ठेवून गेलं जळून बडबड बडबड झाला. का झालं वाटलं त्याचं? कारण त्याला दिलेलं प्रेम योग्य वापर केला नाही, दिलेली वस्तू योग्य वापरली नाही आणि म्हणून तीच वापरली नसल्यामुळे आपला घात होत असतो. आणि म्हणून आज मागितलेली वस्तू अति भारी आहे. प्रेम सगळ्या जगाच्या पाठीवर भारी आहे आणि तिथं कानोबराय सांगाले ती प्रेम देईल. पण प्रेम कसं देईल? प्रेम जर कसंही दिलं तर ती प्रेम कुठेही वापरायचं नाही, हे सगळ्यात भारी आहे. मागही प्रेम दिलं होतं महाराज. बऱ्याच महाराज नवनाथाला प्रेम दिलं होतं. भर्तरी राजाला प्रेम दिलं होतं. भर्तरी राजा नगरीत बसला होता आपल्या महाराज बैठकीत. संन्याशी एक आला होता, फिरत फिरत संन्याशी आला होता आणि भर्तरीचा स्वभाव पण कडक होता. मागणाऱ्याच्या विरोधात बोलत होतं. ते मागणाऱ्याला कातावत होतं, रागावत होतं. महाराज भर्तरीला ऐसन होत नव्हतं. रोग उठलाय का तुला काम करायला? काम न करताना आयतं खायला लकलास म्हणायचं. कोणत्याही भिकाऱ्याच्या मागे भर्तरी लागत होता. पण ही सामान्य संन्याशी नव्हता, सामान्य महाराज. अति महाराज पॉवरफुल संन्याशी होता. भर्तरी राजाची इथून दरवाज्यात येऊन उभा टाकला होता. भर्तरीनं रागात शिवे द्यायला सुरुवात केलं, कातावायला. पण राजा संन्याशानं मात्र त्या राजाच्या तोंडाकडे बघितलं आणि लक्षात आलं की राजा मोठा भारी आहे महाराज. पाहिली आवेद लावी उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिशे. ठसे उमटती अंगी. महाराज सांगतात त्याच्या तोंडावर असे ठसे होते की ब्रह्मप्राप्ती अंगी दिशे. मोठा सामर्थ्यवान दिसते, मोठा बुद्धिवान राजा दिसतोय महाराज. चिन्नी उमटती अंगी शकुना जोगी उत्तम. उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिशे. अशी अवस्था त्या राजाची. संन्याशानं तोंडाकडे बघितलं. राजा तर बुद्धिवान आहे पण ही राजा फक्त संगतीनं वाया गेलाय असा विचार केला. त्यानं आपल्या झुळीत होता ते आंबा काढला आणि आपला आंबा काढून त्या भर्तरीकडे मासं लांबविला त्यानं. राजा, हे माझा आंबा खा दिलेला तो. त्यानं मला मी ह्याला एवढं रागावतोय तरी ही आंबा देते. त्याच्याकडे बघितलं तेव्हा त्याला कळलं की फार विद्वान आहे पण संगतीनं वाया गेलाय. त्यानं आंबा भर्तरीनं हातात घेतला आणि आंबा घेतल्यानंतर भर्तरीने विचारलं, महाराज ही आंबा मला का देता तुम्ही? काय होतं हे आंबा खाल्ल्यावर? तेव्हा भर्तरीने सांगितलं, राजा ही आंबा जे खाईल त्या माणसाला पुन्हा मरण येणार नाही. मरण येत नाही म्हणलं आंबा खाल्ल्यानंतर. अमर होतं हे आंबा खाल्ल्यावर माणूस अमर होते. भर्तरीने ती आंबा घेतला पण विचार केला, मी अमर होऊन काय करू? माझी बायको मेली तर उगाच हाय हाय करीत हिंडू का? म्हणलं बोंबलत पुन्हा बायको मेल्यावर काय करायचं मला राहून? मग मी आंबा खाण्यापेक्षा माझी बायको अमर राहावी म्हणून राणीला नेऊन दिला महाराज. ह्याचं प्रेम राणीवर होतं, ह्याचं प्रेम दुसऱ्यावर नव्हतं. ह्या प्रेमाची वाट अशी लागाली, राणीला नेऊन दिलं. राणीला सांगितलं हे आंबा खाल्ल्यावर काय होतंय?
राणीला सांगितलं ही आंबा खाल्यावर अमर होतोय, तुम्ही अमर व्हा. मी मेलो तर चालते पण तुम्ही माघार राहावं, तुम्ही अमर व्हा, तुम्हाला मृत्यू येऊ नये असं वाटतंय. राजाचं तिच्यावर प्रेम आहे पण तिचं मात्र राजावर प्रेम नव्हतं. आंबा घेतला आणि तिचं प्रेम होतं घोड्याचा खरारा करणाऱ्या बुवावर होतं प्रेम महाराज. ती आंबा घेतला आणि घोड्याचा खरारा करणारा राणीने विचार केला म्या वाचून काय करायचंय, मी ज्याच्यावर प्रेम करते ती मेला तर मी कशासाठी मागं राहू. म्हणून तिने ती खरारा करत होतं त्याच्याकडे नेऊन आंबा दिला. बाबा ही आंबा खा. त्याला म्हणलं ही आंबा काय करते. आंबा ही अमर करते. म्हणली तू अमर हो, मी मेले तरी म्हातारी येऊन चालते पण तू मागं राहा. राणीचं त्याच्यावर होतं पण त्याचं राणीवर नव्हतं. त्याचं एका भांड्या घासणाऱ्या बाईवर प्रेम होतं. त्यानं ती आंबा घेतला आणि सरळ भांडे घासणाऱ्या बाईकडे जाऊन सांगितलं ही आंबा तुम्ही का. त्याने म्हणली काय सामर्थ्य आहे ह्याच्यात, काही नाही अमर होते म्हणला, मी मेलो तर चालतंय पण तुम्ही माघार राहा. तुम्ही भांडे घासणाऱ्या बाईला आंबा दिला. आता सांगा भांडे घासणारीचं डोकं किती भारी असते. तिनं विचार केला हे आंबा खाऊन आणि मी अमर झाले तर उगा जन्मजन्मी भांडे घासतच बसू का लोकांच्या. म्हणली मला काय करायचे अमर होऊन. म्हणली मग ही आंबा राजाने खावा म्हणली. ती राजाकडे आली. झाला आता राजे बसले होते. राजाला जाऊन हाक मारली राजे साहेब ही आंबा तुम्ही खा, आंबा हल्ल्यावर अमर होतं, हे आंब्यात सामर्थ्य आहे. राजाने डोळे लावले आणि विचार केला आंब्यानंतर प्रवास बराच केलेला वाण दिसतो. इथून गेलेला आंबाच परत इथपर्यंत आलाय. आणि मग त्यानं विचारलं त्या भांडे घासणाऱ्या बाईला हे आंबा कोणी दिलाय तुमच्याकडे सांगा, कोण दिलाय हे आंबा. तिनं सांगितलं खरं सांगू का राजा. मग का तुझ्या जित्त दिलेत आहे का नाही माणूस त्याच्यावर माझं प्रेम आहे त्याचं माझ्यावर प्रेम आहे. आणि मग त्यानं आंबा दिलाय. त्याला हाक मारली लगेच इकडे तू. घोडं खाजीवणारला महाराज त्याला खरारा करणाराला इकडे बोलवून घेतलं. सांगितलं तू हिला आंबा दिलास. हो दिलाय म्हणला. आंबा कुठून आलता तुझ्याकडं. त्यानं खरं सांगता म्हणला राजेसाहेब. म्हणला का ही आंबा राणी साहेबांनीच दिलाय. आता किती उघडं पडलं हे राणी साहेबांनी आंबा दिलाय. लगेच राजा महाराज राणी साहेबाला हाक मारली आंबा त्याला कस काय दिला. तर राणीनं कबूल केलं राजे तुमचं प्रेम माझ्यावर होतं पण माझं प्रेम त्याच्यावर होतं. त्याचंही प्रेम माझ्यावर नव्हतं पण त्याचं प्रेम त्या भांडे घासणाऱ्या बाईवर होतं. इतकं भारी प्रेम. पण महाराज राजाने विचार केला अरे 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 प्रेम खोटाही सगळं. आणि मी हे प्रेम जर देवावर केलं असतं तर मी देव झालो असतो. पण ही प्रेम हलक्यावर करण्यामुळे माझी एवढी फजिती झाली. आणि म्हणून कानोबाराय भारी आहेत महाराज. देवा मला पाहिजे प्रेम पण ती कसं बी देऊ नको. मी नालायक असल्यावर देऊ नको. मग कसं प्रेम दे. आधी त्या प्रेमाच्या लायक बनव आणि मग मला प्रेम दे. पहिलं करुणे उचित
एक जणाला रानात जुंधळा राखायचा लावलं होतं, काम लावलं होतं. आपल्याला माहित आहे जुंधळा राखायला पाखरं त्याला त्रास देत असतात आणि पाखरं राखण्यासाठी त्याला जुंधळा राखायला त्याला गोपन करावी लागली. त्याच्यात त्यानं रोज मला चिखलाच्या गोळ्या करायची, घाटावर दगड नसतात गंगथडीला, चिखलाच्या गोळ्या करायच्या आणि चिखलाच्या गोळ्या करून त्या गोपनीत घालायची आणि पाखरं राखायची. मात्र पाणी आणावं लागत होतं नदीवरून. कर्मधर्म संयोगानं अचानक पाऊस पडलाय आणि पूर येऊन गेलाय आणि महाराज अशी एवढाली चिंतामणी महाराज त्या घागरीत आहेत आणि ती घागर डगरीला उघडी पडली आहे. झालं महाराज त्या चिंतामणी भरलेली ती एवढेली गोल, पण त्याला ती अक्कल नाही. हे चिंतामणी त्याच्यामधनं गोल धोंडे येतो. चिंतामणीची घागर आणली आणि घरी येऊन आपल्या बायकोला सांगितलं, हे बघा आज पाखरं राखायचं काम सोपं झालंय बघ म्हणलं त्याला. का? आज मला चिखलाच्या गोळ्या कराव्या लागत नाही, त्यांना दगडही हुडकावं लागत नाही. म्हणजे काय केलं, घागर सापडले म्हणजे एवढाली गोळ आहेत मध्ये. आता ती होती चिंतामणी सगळी, पण ह्याला त्याची अक्कल नाही, पारख नाही. ती चिंतामणीची घागर आणली, आठवड्यावर ठेवून पाखरं उडवायचे. पण त्याचं एक लाडकलीकर होतं गुटी म्हणून, 1-2 गोटे घेतलं त्यानं त्याच्यातले काढून. तर बी त्यानं पळून धरलं. त्याला मला एक पाखराचा थवा उडते, 2 गोटे घेऊन एक घे फक्त. एकच गुटी ठेवली, एक आणली आणि दिवसभर पाखरं उडविले. आता चिंतामणी पाखरं उडवायला असते का सांगा, पण त्याचा अधिकार कळला नाही त्या चिंतामणीचा. दिवसभर पार. संध्याकाळी नवरा बायको दोघंही घरला गेले आणि घरला गेल्यानंतर बारक्या पोराला सांगितलं, परिस्थिती गरिबीची होती, वागा दुकानदाराकडून मीठ आण बरं, आपल्याला मीठ नाही स्वयंपाकाला, सकाळला पैसे देते म्हणावं. त्या गावच्या खेड्यातल्या दुकानदाराकडे जातो, पण त्याच्या हातात ती गुटी तशीच आहे. ती गुटी मात्र आहे चिंतामणी तसंच हातात आहे त्याच्या. दुकानदारानं त्याला मीठ नाकारलं द्यायचं, मी देणं होत नाही मीठ म्हणलं, आम्हाला सकाळ पैसे देत नाव काही नाही, जा माघारी. पण त्या दुकानदाराकडे मुंबईचा व्यापारी येऊन बसलेला, खुर्ची टाकून बाजूला बसलेला होता. त्यानं बघितलं ह्याच्या हातात तर चिंतामणी आहे. खेड्यातला दुकानदार येडा, ह्याला माहित नाही, हे मीठ देत नाही त्याला. ती मुंबईचा व्यापारी बाहेर उठून आला आणि त्या लेकराच्या तोंडावरून हात फिरवला आणि सांगितलं, तुझ्या माईनं मीठ मागितलंय होय, तुला मीठ देत नाही दुकानदार होय. आपली 100ची नोट काढली त्याला, ही 100ची नोट घे, ती खडा तुझ्या हातातली गुटी मला दे आणि मीठ बी घेऊन जाऊन उरलेले पैसे तुझ्याच माईला आणि बापाला देऊन टाकते. आणि मग त्याच्या लक्षात आलं, म्हणलं ही गुटी तुम्हाला देऊ का? हो. 100 रुपये म्हणजे त्या काळात फार होते. त्यानं 100 रुपये घेतले, मीठ घेतलं, आपल्या माईला मीठ दिलं, उरलेले पैसे दिले आणि सांगितलं, माय त्या दुकानदाराच्या मुंबईच्या व्यापारी आला आहे, त्यानं 100ची नोट दिली आहे आणि पुन्हा सांगितले पप्पाला येऊन भेटा म्हणले मला. त्यानं 100ची नोट दिली आपल्याला, त्यानं पैसे परत घेतले नाही तर, आणि बाबाला येऊन भेटा म्हणले म्हणला. मग ती बाबा म्हणला, काही भारी होती का काय रे गुटी? आता त्याला लक्षात आले की 100 देत आहे तेव्हा काही ना काही गुटी भारी असावी. आणि मग अंदाजानं ती म्हातारं तसंच आलं उठून. ती दुकानदार खुर्ची टाकून पुढे बसला होता आणि त्या दुकानदाराला म्हणाय, दुकानदार बारक्या लेकराला बघून फसवित आहेत का असं म्हणाले. आता फसविल्यावर घागर पाल केली असती का? काल सगळी घागर पार केली आणि आता म्हणाले अंदाजाने त्यानं 100 दिले म्हणून लेकराला बघून फसविताव का तुम्ही? तसं त्यानं मला काय झालं हो, कुठं 100 रुपये देतात का तेवढ्या गुटीला? त्यानं मग म्हणलं किती द्यावं म्हणता? उगा 200 देऊ नका म्हणाले त्यांना. आता चिंतामणी आहे 200 देऊ नका म्हणते, एवढी अक्कल आहे त्याला. त्या दुकानदाराच्या डोळ्यात धारा लागल्या, गळ्याला मिठी घातली सज्जना. 200 रुपये नाही त्या गोटीची किंमत. त्या गोटीची किंमत इथं तुलाही करणं होत नाही, मलाही करणं होत नाही, माझ्याबरोबर मुंबईला चल म्हणलं. आणि मग म्हणाले, अरे बापरे भारी होती का? काय उपयोग आहे, तुझ्या हातात आलती पण तुला अक्कल नसल्यामुळे गेली निघून. घागर सगळी पार झालती ना, चल माझ्याबरोबर मुंबईला. तरी बी त्याला म्हणाले तिकिटाला पैसे नाही तर किंवा आता चिंतामणी हातात असल्यावर तिकीट लागते, चल इथून मुंबईला आता सोड म्हणल्यावर चिंतामणीची पूजा केल्यावर मुंबईत नेऊन सोडतो. ही चिंतामणी आहे, तुला तिकिटाला लागतेत कशाला? पहिल्या रत्न पारखेच्या व्यापाऱ्याच्या मारत पहिल्या लाईनला गेलं, दुकानात शिरलं आणि दुकानदाराला दाखवलं, दुकानदार ही चिंतामणी तुम्हाला पाहिजे का? ते मला पाहिजे की. किती रुपये देताल ह्याला? त्यांना मग 10 कोटी रुपये देतो. 10 कोटी. आणि मग ही बुवा म्हणाले, बाबू काल घागर होती की, आता काय उपयोग आहे का त्याचा? एखाद्या वस्तूचं ज्ञान नसल्यानंतर जर ती वाया गेली तर त्याला आपला दोष आहे. आणि मग कानोबर आहे भारी, देवा मला तू प्रेम देणार आहेस, पण ती इतकं प्रेम भारी आहे, त्या प्रेमाच्या लायकीचा आधी बनवून मग प्रेम देईन. महाराज करोनी उचित प्रेम घाली हृदयात. आणि मी दुसरं
काहीही तुला मागण्यासाठी आलो नाही. आलो दान मागायचं आशा करून आलो देवा तुझ्या दारात. आता मी ती घेतल्याशिवाय जाणार नाही, पण असं करून मी दान घेणार आहे. महाराजांना विचारलं देवानी, महाराज तुम्ही जी मागायला भारी वस्तू आला ते मी भारी वस्तू आता द्यायला तयार आहे, मी देणार नाही असं नाही, पण तिचा वापर तुम्ही कराल केव्हा सांगा. महाराजांना विचारलं तेव्हा महाराज वापर केव्हा करणार, कोणत्या वेळेला करणार, तिसऱ्या चरणात सांगितलं.
देऊ नका. संसार बिना प्रेमाचा होऊ शकतो, पण केवळ परमार्थ फक्त प्रेमा वाचून राहत नाही महाराज. प्रेम असल तर परमार्थ होत असतो, बिना प्रेमाचा संसार होत असतो. प्रेम लागत नाही संसाराला. आणि म्हणून कान्होबरायांनी सांगितलं, देवा तुम्ही ज्याची ती वस्तू मला एकतर लायक बनवून पुन्हा द्या, एकतर मला तुम्ही भजनाला लागल्यानंतरच प्रेम द्या. एरवी मला संसारात त्या गोष्टीचं काम नाही. आणि म्हणून ज्यांनी सतत प्रेम वापरलं देवाचं, त्यांचं देव रक्षण करत असतो. एक प्रसंग सांगतो. देवाला त्याचंच रक्षण करावं लागते महाराज. प्रसंग होता, हस्तिनापुराच्या वाटण्या करण्यासाठी भगवान आले होते. धृतराष्ट्र मात्र ऐकत नव्हता. जगाच्या पाठीवर मुत्सदी सगळ्यात जर नंबर 1ला असेल तर धृतराष्ट्र होता. रावण सुद्धा मुत्सदी त्याच्यापेक्षा कमी होता, पण ही लई मुत्सदी होतं, डंगरे आंधळ. कृष्णाने शिष्टाई केली आणि सांगितलं त्यांचं राज्य आहे, त्यांना अर्ध दे. अर्ध देत नाही. कमीत कमी 5 गावं तरी दे, तीही देत नाही. दुर्योधनानं सांगितलं मी सुईच्या टोकावर बसल इतकी माती देणार नाही. पण म्हाताऱ्याला त्याचा दरारा बघितला महाराज, जगाच्या मालकाचा. त्यानं सांगितलं जर नजर वाकडी करील तर सगळी ढासाळून टाकील मी. हे माझी सत्ता आहे. आणि मग थोडं बिहलन सांगितलं, मग अर्ध राज्य देतो पण माझ्या मनावर. सांगा कोणतं देतोस. खांडवप्रस्थ पांडवाला दिलं आणि हस्तिनापूरचं राज्य कौरवाला दिलं त्या आंधळ्यानं. ही खांडवप्रस्थाची वाटणी जगाच्या मालकानं उचलली आणि कुंती पुढे गेल्याबरोबर कुंती रडू लागली. महाराज देवा त्या खांडवप्रस्थात जर गवत येत नाही तर तुझं माझ्या लेकरांनी पोट भरावं कसं सांग. आता पोट तरी माझी लेकरं भरतील कसं. तो खांडवप्रस्थ घेतलास, गवत येत नाही. कुंतीला देवाने सांगितलं. कुंतीचा देवावर लई विश्वास होता. ती प्रेम करीत होती देवावर. माते मी आहे तुला, आणि मी असल्यानंतर काय तुला बाकीच्याची गरज आहे महाराज. देव जर असेल तर आले देवाजीच्या मना, माझ्या मनात येईल ते होते, तू चिंता करू नको. आणि मग खांडवप्रस्थ घेतलं होतं देवानी. मग त्या खांडवप्रस्थात सगळ्या जाळ्या होत्या महाराज. झाडी होती सगळी, जाळ्या आहेत तिथं सगळ्या महाराज. चट महाराज यालाच्या जाळ्या, जिकडं तिकडं मैदान नाही काय नाही, सगळ्या जाळ्या आहेत. मग पांडवांनी ती जाळ्या एका दिवशी फुकून दिली महाराज सगळं अरण्य. पण ते फुकून दिलेल्या अरण्यात महाराज नागाची कुळं होती खूप महाराज. सगळी नागाची कुळं जळून गेली महाराज. सर्पाची कुळं होती तिथं. हे सगळी कुळं जळून गेले, पण त्याच्यातली एक नागिन फक्त निष्ठून पळून गेली, ती त्या अग्नीत सापडली नाही. आणि ती डाव धरला पुन्हा. नागिन ती माणसाच्या रूपाने हिंडत होती. काही झालं तरी पांडवाचा काटा काढणार म्हणजे काढणार आता म्हणत होती. ती पांडवासाठी हिंडत होती. जहाल नागिन आहे ती. माणसाच्या रूपाने फिरत्या पांडवाचा पत्ता काढीत. दुर्योधनाकडे गेली, ह्याला पत्ता असते म्हणून दुर्योधनाकडे गेली. सांगितलं दुर्योधना पांडव कुठे आहेत सांगते. म्हणलं का बरं. काही नाही, माझं नागकुळ त्यांनी खलास केलेत आणि मी पांडवाला खलास केल्याशिवाय राहणार नाही. दुर्योधनानं सांगितलं बाकीच्या पांडवाला मारू नको, मग फक्त अर्जुनाचा काटा काढ, बाकीचा आम्ही बघू. आता आम्हाला राहू दे की युद्धाची मजा आहे. आणि मग फक्त अर्जुनाचा काटा काढ, बाकीच्या कुळाला काही करू नको, चारीला काही करू नको. त्या नागिनीनं विचारलं मग अर्जुनाचा तरी पत्ता सांगा. आता दुर्योधनानं पत्ता सांगितला. 3:30 वाजता ह्या डोंगरात अर्जुन आहे आता, आणि तू तिथं जाऊन त्या अर्जुनाचा काटा काढ, बाकीचा आम्ही बघतो. अर्जुन ज्या वाटाने ज्या डोंगरात येतय त्या डोंगरात ही नागिन बसली जाऊन. ती बी माणसाचं रूप घेऊन बसले मला सुंदर. मोठं चौकोनी दगड आहे खडक, आणि त्या खडकावर देवाचं भजन करीत बसले महाराज. ओम नमो शिवाय, ओम नमो शिवाय सारखं डोळे लावून भजन करते महाराज. अर्जुनानं ती बाई सडकाच्या कडेला बसल्या रस्त्याच्या. अर्जुनानं बघितलं की मोह निर्माण झाला आणि त्या बाईकडे अर्जुनही गेलाय महाराज आता. आणि अर्जुनाने तिला सावध केलं, बाई तुम्ही तपश्चर्या का करता. तपश्चर्या करायचं कारण काय सांगा. काही नाही म्हणली, सुंदर वर मिळावं म्हणून तपश्चर्या करते. म्हणली कसला वर पाहिजे, त्याची आट काय आहे तुमच्या वराची. तिनं सांगितलं दुसरी काही आट नाही, धनुर्विद्येत पारंगत असेल ती मला मालक पाहिजे. आणि धनुर्विद्येत पारंगत हीच होता, हे तिला बी माहित आहे आणि ह्याला बी माहित आहे. सांगितलं जी धनुर्विद्येत पारंगत आहे असं मला मालक पाहिजे. अर्जुनाने सांगितलं ह्या धनुर्विद्येत पारंगत मी आहे. बर मी तुला मालक जमतोय का, मला मालक करून घ्यायला जमते का. तिला ह्यालाच करायचं होतं मालक. मुद्दाम बसली होती ती जाऊन. आता तिने सांगितलं काही अडचण नाही, तुम्ही धनुर्विद्येत पारंगत जर तुम्ही असाल तर माझं तुमचं सोयरीक होते, लग्न होते. म्हणजे चालतंय मला, मग लग्न केव्हा करायचे. तिनं सांगितलं मग सांगितल्यासारखंच माझी एक आट आहे म्हणजे तेव्हा लग्न करते मी. भस्मासुराला मोहिनीनं सांगितल्यासारखं. ह्यानं सांगितलं काय आठ आहे तुमची.
आठ काय सांगा. तिने सांगितलं माझी आठ फार अवघड नाही. 5 पानाचा नागिलीचा इडा आणायचा आणि ती मी माझ्या तोंडाने चावायचा आणि चावलेला बुकना केलेला 5 पानाचा इडा तुम्ही खायचा. तुमचं माझं लग्न होते. त्याच्यात घालायचे विष तिला. अर्जुनाने विचार केला काय अडचण आहे. आज पान खाल्लं तर अडचण काय. उद्याची बायकोच आहे ना. मग बायकोच्या तोंडातलं खाल्लं तर बिघडलं काय वाटलं त्याला. उद्या तरी बायको आपली होणार आहे नाही. अर्जुनानं सांगितलं काही बी अडचण नाही. चावा तुम्ही 5 पानाचा नागिलीचा पानाचा इडा आणून दिला आणि पानाचा बुकना केला. तिने चावून त्याच्यात घातले विष आणि ती खायचे. अर्जुनानं देवाने विचार केला माझा अर्जुन गेला तर माझं काय राहिलं. माझ्या अर्जुनानं खूप प्रेमाने भजन केले महाराज. माझा अर्जुन सामान्य नाही. आणि जर माझाच अर्जुन गेला तर मग द्वारकेचा राणा पांडवा घरी माझं काय उरलं आता. जगाच्या मालकाला कोडं पडलं महाराज. माझा अर्जुन जर नागिलीचा इडा खातोय पान खातोय तर आता माझा अर्जुन मरतोय. माझं काय उरलं म्हणले. जगाची मालक वैकुंठावरून खाली आले महाराज. ही दोघांचं बोलणं व्हायले आणि एखादा मिनिट वेळ आहे तर मागे येऊन देव उभारले महाराज. मोठं काळभर रूप घेतलं. जाडजूड महाराज पुरुष येऊन उभा टाकलाय माग. जे पाड शरीर आहे महागा येऊन उभा टाकलं. ती ह्या मधात बोलायला सुरू केलं. काय चाललंय तुमचं दोघांचं बोलणं. त्यानं मध्ये बोलायला सुरू केलं. पण ह्यांना ओळखू आलं नाही कोण आहे ते. अर्जुनाला राग आला. आम्ही दोघं बोलत असताना तुझं तिसऱ्याचं बोलायचं काय काम आहे म्हणलं त्यानं. 2 बोलताना तिसऱ्याने बोलू नाही मधी. ही तुला नियम माहित नाही. तू कस काय मधी बोललास. पण ती कायद्याचा तज्ज्ञ होता महाराज. त्यानं म्हणला काही तुझं लग्न झालंय का. लग्न झाल्यावर बोलू नये म्हणला. तुझं आणि तिचं जर लग्न झालं तर मध्ये बोलायचं नाही. तुझं लग्न झालंय का. ती बी खरं आहे म्हणला. आणि अर्जुनाला आडवं बोलणं सहन होत नव्हतं कोणाचं बी. इतकं बोलल्याबरोबर अर्जुनानं धनुष्याला महाराज बाण लावला. झालं लगेच. आता अर्जुनाचा बाण सुटते. एवढा मोठा जबरदस्त अर्जुन आहे जेने संग्रामी हरू जिंकिला. काय पावर होती त्या अर्जुनात महाराज. शंकराचा निभाव लागला नाही अर्जुनासंग युद्ध करत असताना. शंकर हारले होते. एवढा अर्जुन भारी आहे. त्याला असा बाण जोडला. पण पुढचा बुवा सामान्य नव्हता महाराज. अर्जुनानं वळलेला बाण तसाच दुरी. बाण तसंच महाराज डाव्याला धरलेलं ते हात तसाच. त्याला हालचालच बंद केली. हलाय बी ना डुलाय बी ना बाण सोडाय बी ना. आता बंद आहे सगळे हालचाल. बरं ही नागिन पडून जाईल. त्यानं जागेवर तिला महाराज खिळून टाकले. तिलाही जागेवर महाराज बांधून टाकले. त्यानं पुढच्या बुवानं नुसत्या मंत्रानं जागेवर ठेवले होते. आणि मग अर्जुनाने विचार केला की माझी हालचाल जर जगाच्या पाठीवर कोणी बंद करीत असेल तर फक्त भगवान कृष्णाला बंद करता येत्या. दुसऱ्याला नाही. एकतर शंकराने माझी हालचाल बंद करावी लागते आहे. नाही तर दुसरं भगवान कृष्ण परमात्माने माझी हालचाल बंद करावी लागते. उभा टाकल्या अर्जुनाने रडायला सुरुवात केली महाराज. तसंच रडू लागला अर्जुन. आणि धनुष्यबाण सोडून दिला आणि जाऊन पाय धरतो आणि विचारतो तुम्ही कोण आहेत सांगा फक्त. भगवान शंकर आहेत की माझे भगवान कृष्ण परमात्मा आहेत सांगा. हे तुमच्याशिवाय मी अक्कलला कोणालाच जात नाही. आणि म्हणून अर्जुनाने पाय धरले. तेव्हा भगवान झाले. अर्जुना तुझ्याशिवाय मला कोण आहे सांग की महाराज. तेची भक्त तेची मुक्त ते वल्लभामी कांत पडियेवो. माझं किती तुमच्यावर प्रेम आहे अर्जुना. तुम्ही माझे भक्त आहात. तुम्हीच मुक्त आहात. माझी लेकरं तुम्हीच आहात. अर्जुना ही हाय नागिन. हिच्या पानाचा इडा खाल्ला असतास तर फक्त तू राहत नव्हतास. मग मला काय करायचं होतं. मग मी का केलं महाराज. भक्तांची कामं मी का करतो. तुम्ही माझ्यावर प्रेमाचं ऋण केले. अत्यंत माझ्यावर प्रेम केले. आणि म्हणून मी तुमच्यासाठी मी वैकुंठी नसे एक वेळ भानो बिंबहीन दिशे वरी योगियाची मानसे उमरडोनी जाय तयापाशी पांडवा मी हरपलो दिवसावा जेथ नाम घोष बरवा करीते माझा. अर्जुना जिथं माझा घोष करतात मी त्यांना सोडून राहत नाही रे. जी प्रेमाने भजन करतेत मी त्यांच्याच जवळ उभा असतोय. माझे भक्त गाती जेथे नारदानी उभा नारदानी
स्वतःच्या बायकोपाशी राहत नाही भगवान सांगतात. मी वैकुंठी नशे नव, मी माझ्या बायकोपाशी सुद्धा राहत नाहीत. जी माझ्यासाठी प्रेम वापरतात त्यांच्या सपाशी राहतोय. मला तयापाशी पांडवा, मी दुसरीकडे राहत नाही. एक प्रसंग सांगतो. समुद्र मंथन झालं होतं. समुद्र मंथन झाल्यावर समुद्रातून 14 रत्न लक्ष्मी निघाली होती. करारावर सह्या दोघांनी केलत्या, देवानी आणि दैत्यांनी करारावर सह्या केलत्या. समुद्रातून निघालेली वस्तू अर्धी अर्धी वाटून घ्यायची होती. करारावर सह्या येतात. 14 रत्न लक्ष्मी निघाली. आता काय करायचं? ती कशी अर्धी वाटून घ्यायची? लक्ष्मी तरी इकली आली बाहेर. दैत्यही पळाली त्या लक्ष्मीसाठी आणि देवही पळाली त्या लक्ष्मीकडे महाराज. पण लक्ष्मी तिने सांगितलं जागेवर उभा टाकायचं, पुढे पाय टाकायचा नाही. म्हणल्याबरोबर जागेवर उभा टाकले महाराज. देव बी उभा टाकले, दैत्य उभारले. लक्ष्मी आली बाहेर. लक्ष्मीनं सांगितलं तुम्ही माझ्याकडे कोणीच यायचं नाही. मग तुम्ही सगळेजण आहात, मी एकटी आहे. मग मी ज्याला पास करीन, मला जी पसंत पडेल मी त्याला माळ घालणार, कुणीही पुढे यायचं नाही. आणि सांगितलं उद्या सकाळला 9 वाजता लाईन धरून उभा टाकायचं. देवानी एक लाईन धरायची, दैत्याने एक लाईन धरायची. खरंच 9ला सांगितलं होतं तेव्हा 7ला उभारली होती मला लाईन धरून. कीर्तन 9ला सांगितलं की 11ला उभारत असते मला तिचं रिवाज. 7ला उभारते लाईन धरून. 7ला दैत्यन देव. लक्ष्मी बाहेर आली आणि सगळ्याकडे बघितलं तिनं. दैत्याकडे बघितलं आणि देवाकडे बघितलं. आणि देवाच्या लाईनला मारत लक्ष्मी आली. तेव्हा पुढच्या कडेला इंद्र होता. इंद्राला वाटलं हे आपल्याला माळ नक्कीच घालते. इंद्रासारखा स्वरूपान कोणी नाही. पण इंद्रापर्यंत आली. पण लक्ष्मी त्या इंद्राकडे बघत सुद्धा नाही महाराज, बघत सुद्धा. पुढे सरकली. इंद्रानं तोंडात बोट घातलं. हिनं मला बघितलं नाही की काय नाही. मला माझ्या एवढा सुंदर कोण आहे? पण ती पारक करणारी लक्ष्मी आहे महाराज. पुढे बसली होती ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाकडेही बघितलं नाही. लक्ष्मी निघाली पुढे. शंकर नंबरला 3 होते. शंकरापाशी लक्ष्मीला बरं वाटलं. पण तिथं एक गोष्ट लक्षात आली लक्ष्मीच्या, जर पोरगी बघाय आली म्हणल्यावर ही बेसावध असं राहिलीत मारत, कुठं राख लावून सरप गुंडाळून, तर ही पुन्हा काय माझा लाड पुरवी. ते वाटलं. लक्ष्मी निघाली पुढे. विरक्तीत महाराज शंकर. लक्ष्मी तिथून निघाली. सगळी सभा बघते की लक्ष्मी नेमकी आता कुठं जाते, कुणाला माळ घालते. 3 देवाला लावले. आणि नारद पुढे गाठ पडल्यावर नारदा पैसे आली आणि सांगितलं नारदा मी किती दिवस सांग बरं बिना लग्नाचं राहू आता. म्हणलं का बरं? ह्याच्यातला एकही 33 कोटी देवातला पास नाही मला, नाही मी यांना माळ घालणार. आणि मग नारदानं हळूच कानात सांगितलं आई साहेब तुम्हाला कल्पना नाही, तुमच्यापेक्षा हजारो पटीने एक बुवा चांगला आला इथं. आलाय? होय आलाय. कुठं आहे सांगा. सांगितलं महागे बसलेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा. लांब बसले होते महाराज. आणि लक्ष्मी तशीच माळ घालून तिकडं गेली. आता तिकडं कृष्ण परमात्मा बसले होते. पण तिथं उलट झालं. इथले बुवा तयार होते, इथं बाई तयार नव्हती. आता तिथं बाई तयार आहे, तिथला बुवाच तयार नाही लग्न कराय. तिनं हात असे केलेत पण बुवानं मात्र तोंड फिरविलं झालं. आता लक्ष्मीनं हात असे केले की बुवा तोंड फिरवालीत. पुन्हा लक्ष्मी माळ घालण्यासाठी असे हात करून येते, पुन्हा बुवा तोंड फिरवालीत झालं महाराज. 3 प्रदक्षिणा लक्ष्मीनं घातल्या. बुवा काही स्वीकार करीत नाही, माळ घालू देत नाही. आणि मग लक्ष्मीनं हात जोडले. भगवान श्रीकृष्णाच्या रूपापुढी लक्ष्मी भुलोनी झाली वेडी. वेडी झाली लक्ष्मी. जाता येत नाही माघारी आणि बुवा मात्र स्वीकार करीत नाही. आता काय करायचे? हात जोडले तिनं. बुवा मला जर दाशी राणी करून घ्यायचा अधिकार नसेल तर मला दाशी तरी करून घ्यावं तुमच्या पायाची. मी जाणार नाही इथून. लक्ष्मी काकुलती त्या. तेव्हा भगवान सांगतात लक्ष्मी तुम्हाला मी बायको करून घेतलं असतं पण एक अडचण आहे मला देवाने सांगितलं. ती म्हणजे काय अडचण आहे? तेव्हा लक्ष्मीला भगवान सांगतात महाराज मी शरीर सगळंच ही शरीर कायेनं वाचेनं आणि मनानं माझ्या हातात काहीच राहिलं नाही. शरीरच मी वैष्णवाला देऊन टाकले. वैष्णवाला महाराज माझ्या हातात काही नाही राहिलं. आणि मग तुमचा स्वीकार करून काय करू आता? एवढी मोठी लक्ष्मी बायको करून माझ्या हातातच काही नाही. लक्ष्मीनं तोंडात बोट घातलं. हातात कोणाची आहे सांगा? तेव्हा लक्ष्मीला भगवान सांगतात तुका मने किल्ल्या संताच्या हाती दिल्या अंगा वेगळे आपुल्या टाकुनी झालो मेहमान. लक्ष्मी माझ्या हातात काही नाही. मग कुणाला दिल्यात किल्ल्या? ह्या सगळ्या किल्ल्या ज्ञानोबारायच्या आणि तुकोबारायच्या हातात गेल्या.
तुका म्हणे किल्ल्या संतांच्या हाती दिल्या अंगा वेगळ्या आपल्या टाकून झालो नेमान मी स्वैरा होऊन बसलो माझ्या हातात काहीच नाही कारण त्यांनी सगळं घेतले माझी सत्ता त्यांच्याकडे आहे माझ्या हातात नाही मग सांग मी तुला बायको करून काय करू मी त्यांना सोडून राहतच नाही ती जिथं जातील भजन करायला मी तिथं जात असतोय मी राहिलंच ठिकाण मला नाही तर मी तुला बायको करून काय करू मग कुठं जाता तुम्ही सांगितलं महाराज माझे भक्त जिकडं जातील तिकडं जावं लागते महाराज भक्त जाय सदा हरी कीर्ती गात भक्त जाय सदा हरी कीर्ती गात जाय सदा हरी कीर्ती गात भक्त हरी कीर्ती सवे अनंत हिंडतसे सवे अनंत हिंडतसे सवे भक्त जाय सदा हरी कीर्ती गात भक्त जाय सदा हरी कीर्ती गात त्या सवे अनंत हिंडतसे महाराज जिकडं जावं तिकडं मला त्यांच्या संग देवाला जावं लागते देव राहत नाही थांबत नाही आणि मग लक्ष्मीला सांगितलं मी बायको करून काय करू तुला आता लक्ष्मीच्या लक्षात आलं पण लक्ष्मी मात्र तिथून जात नाही दिन होऊन उभा टाकली होती देवाच्या लक्षात आलं लक्ष्मी जात नाही आणि मग लक्ष्मीला सांगितलं लक्ष्मी का बायको करून घेतो पण एक आटीवर ती म्हणे कोणती आट आहे सांगा माझी आट मान्य असेल तर माळ घाल मला नाहीतर मी माळ घालू देणार नाही आता भगवान आट सांगते तर लक्ष्मी ती पत्करत्या देवाला सांगितलं सांगा आट कोणती आहे तुमची मी इथून जाणार नाही तेव्हा देव सांगतात सगळं शरीर ज्ञानोबाराला आणि तुकोबाराला दिलंय मग फक्त तिथून खाली फक्त पाय मोकळे तर त्या शरीरावर कुठल्याच अधिकार तुझा राहणार नाही फक्त पायाला हात लावू देईल पाय मान्य आहे का सांग काय लक्ष्मी होती हो पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली पायाची सेवा घेतली महाराज देवा मला कुठलाही माझ्या शरीरावर अधिकार राहणार नाही फक्त पायाला हात लावू द्या म्हणून पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो का कोलती आणि म्हणून पायाची सेवा तिच्याकडे गेली आणि सगळं शरीर संतांकडे गेलं त्याचं कारण काय फक्त महाराज प्रेमाने वश्य करून घेतला जगाचा मालक आणि म्हणून महाराज सांगतात चिंतन समयी सेवा आपुलीच देई आणि प्रेम एक दे करोनी उचित प्रेम घाली हृदयात हे प्रेम प्रेम एक दे आणि ती प्रेम दिल्यानंतर चिंतनाच्या वेळेला दे बाकी काही देऊ नको देव मात्र गप्प बसले होते थंड उभारले होते देव काहीच बोलत नव्हते आज कानोबाच्या पुढे कानोबाराच्या लक्षात आलं आणि मग देवाला सांगितलं देवा तुम्ही प्रेम दे म्हणलं देत नाव लायक बनवा म्हणलं तरी गप्प बसला चिंतनाच्या वेळेला सेवा तुमची द्या म्हणलं तरी तुम्ही गप्प बसताव तुम्हाला अडचण झाली देवा ऐका आणि मग देवा एक मात्र गोष्ट आता तिच्यात सूट नाही ती मात्र तुम्ही मला द्यावीच लागल तुकोबराय देव विचारतात कानोबाला कोणती गोष्ट आहे ती सांगा महाराज तिच्यात मात्र सूट नाही ती तुम्हाला द्यावी लागल तेव्हा कानोबाराय देवाच्या पुढे रडू लागले देवा माझे भाऊ मला सोडून आधी गेलेत माझ्या लक्षात आलं नाही मी भावाला वाटा मागितला माझे भाऊ वैराग्य संपन्न आहे ते सहन झालं नाही देवा एकच विनंती आहे माझ्या भावापाशी फक्त मला नेऊन सोडा एवढंच काम करा शेवटचं म्हणे भावा तुकया बांधो म्हणे भावा तुकया बांधो म्हणे भावा तुकया
थोर करून यास थोर करून या थोर करून या आज Roma,